नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर माहिती मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ महिलांचे कौतुक करण्याचा नसून त्यांच्या हक्कासाठी झालेल्या प्रदीर्घ संघर्षाची आठवण करून देणारा आहे. या दिवसाची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली, जेव्हा न्यूयॉर्कमध्ये हजारो कष्टकरी महिलांनी कामाचे तास कमी करण्यासाठी, योग्य पगार मिळवण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून ऐतिहासिक आंदोलन केले होते. या आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आणि महिलांच्या संघटित शक्तीची जाणीव करून दिली. पुढे 1910 मध्ये क्लारा झेटकिन या महिलेने आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्याला अनेक देशांनी पाठिंबा दिला. अखेर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. शिक्षणापासून ते अंतराळापर्यंत आणि राजकारणापासून ते खेळापर्यंत महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भारतामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ज्यामुळे आज भारतीय स्त्रिया स्वावलंबी झाल्या आहेत. स्त्री ही कुटुंबाचा कणा आणि समाजाचा आधारस्तंभ असते. ती आई, बहीण, मुलगी आणि पत्नी अशा विविध भूमिका अत्यंत समर्थपणे निभावते. मात्र आजही जगात अनेक ठिकाणी महिलांना समानतेसाठी लढा द्यावा लागतो. स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात यावी, हाच या दिनाचा मुख्य उद्देश आहे. जांभळा, हिरवा आणि पांढरा हे या दिवसाचे अधिकृत रंग मानले जातात, जे न्याय, आशा आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत. थोडक्यात सांगायचे तर महिला दिन हा स्त्री शक्तीचा, तिच्या कर्तृत्वाचा आणि जिद्दीचा सन्मान करण्याचा दिवस आहे. धन्यवाद.